नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेसची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे। त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड त्याची थेरॉटिकल बॅकग्राऊंड आहे ते आणि त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व केला। आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये अजून आपण तोच टॉपिक आपण कंटिन्यू करणार आहोत। मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आणि त्याच्यातला हा दुसरा प्रॉब्लेम या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेतोय आणि अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, त्याच्यासाठी पुढचं व्हिडिओ लेक्चर आपण घेणार आहे। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे सिस्टीम दिलेली आहे सायमल्टेनियस इक्वेशनची आणि याच्यामध्ये अननोन किती आहेत, 3 x y आणि z। या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे x y आणि z ची व्हॅल्यू फाइंड करायची। पण मेथड कोणते, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, म्हणजे मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करून हे इक्वेशन सॉल्व करायचे। पहिल्यांदा आपल्याला माहित आहे आता सायमल्टेनियस इक्वेशन आणि मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड म्हणजे इक्वेशन कसं लिहायचं असतं, ax b या फॉर्ममध्ये लिहायचं आणि परत फायनल इक्वेशन कसं लिहायचं, x a इन्व्हर्स b। ह्याच्यापासून हे कसं तयार झालं हे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आहे, तर ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। ओके, सो x a इन्व्हर्स b या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे। मग x म्हणजे काय, तर अननोनचा वेक्टर किंवा मॅट्रिक्स, a इन्व्हर्स म्हणजे कोएफिशियंटचा मॅट्रिक्स म्हणजे a आणि त्याचा इन्व्हर्स म्हणजे a इन्व्हर्स आणि b मॅट्रिक्स म्हणजे या कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स। पहिल्यांदा ax b या फॉर्ममध्ये लिहू आपण, ax b। मग a म्हणजे ह्याचे कोएफिशियंट्स, त्याचा मॅट्रिक्स म्हणजे x चा कोएफिशियंट आहे 1, y चा आहे 1, z चा आहे 1, x चा आहे 1, y चा आहे 2, z चा आहे 3, असा कोएफिशियंटचा मॅट्रिक्स म्हणजे a मॅट्रिक्स। मग 1 1 1 1 2 3 आणि 1 4 9, राईट, कोएफिशियंटचा मॅट्रिक्स। त्यानंतर इंटू त्याला काय आहे x म्हणजे अननोनचा मॅट्रिक्स म्हणजे x y z आणि इज इक्वल टू आहे b म्हणजे या कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स 3 4 आणि 6 आहे। ओके, म्हणजे हा झाला a मॅट्रिक्स, हा झाला x मॅट्रिक्स आणि हा झाला b मॅट्रिक्स। त्याच्या व्हॅल्यू आपल्याला इथं टाकायच्या आहेत x आणि b च्या आणि या a मॅट्रिक्सचा a इन्व्हर्स फाइंड करायचा। मग a इन्व्हर्स काढायला पहिल्यांदा ॲडजॉइंट काढावं लागेल, ॲडजॉइंट काढायला पहिल्यांदा कोफॅक्टर्स काढावे लागतील। मग या a मॅट्रिक्सचे पहिल्यांदा सगळे कोफॅक्टर्स आपण काढून घेऊ। किती असणार कोफॅक्टर, 3/3 आहे म्हणजे 9 इलेमेंट आहेत, 9 कोफॅक्टर्स येणार आहेत। बघा फास्टमध्ये काढून घेऊया आपण। आता आपल्याला माहित आहे a11 हे 1 + 1 जर इवन आलं तर काय घ्यायचं, +1 आणि 1 प्लस समथिंग हे ऑड आलं, ऑड म्हणजे विषम म्हणजे 1 3 5 असं आलं तर -1 घ्यायचं आणि 2 4 6 असं आलं तर +1 घ्यायचं। +1 इंटू या, आता हा रो सोडायचा, a11 म्हणजे हा इलेमेंट, हा रो सोडा, हा कॉलम सोडा, राहिलं काही 9 दुनी 18 आणि -4 त्रिक 12। त्यानंतर इज इक्वल टू काय होणार, 18 - 12 6 इंटू 1 6। पुढचा एलिमेंट a12, 1 + 2 काय 3, ऑड आहे, ऑड म्हणजे -1 इंटू 1 2 म्हणजे हा एलिमेंट, हा रो सोडा, हा कॉलम सोडा, राहिलं काय 9 इंटू 1 9 -3 इंटू 1 3, 9 - 3 6 इंटू -1 -6। ओके, a13 1 + 3 4 म्हणजे इवन आहे +1 इंटू 1 3 म्हणजे हा एलिमेंट, हा रो सोडा, हा कॉलम सोडा, 4 इंटू 1 किंवा 1 इंटू 4 4 -2 इंटू 1 2, 4 - 2 2 इंटू 1 2। त्यानंतर a21 2 + 1 3 म्हणजे ऑड आहे, ऑड म्हणजे -1 इंटू, आता 2 1 म्हणजे हा एलिमेंट, दुसरा रो पहिला कॉलम 2 1
हा रो सोडा, हा कॉलम सोडा, राहिलं काय 1 × 9 9 मायनस 1 × 4 4 9 - 4 5 5 × -1 -5. त्यानंतर 8 2 2 2 + 2 4 4 म्हणजे इवन आहे, इवन म्हणजे +1 इंटू आता 2 2 चा मायनर 2 2 म्हणजे हा एलिमेंट, हा रो सोडा, हा कॉलम सोडा, राहिलं काय 1 × 9 9 मायनस हा रो सोडला, हा कॉलम 1 × 1 किती येणार 1 म्हणजे 9 - 1 8 8 × 1 8. त्यानंतर 8 2 3 8 2 3 2 + 3 म्हणजे 5 5 ऑड आहे, ऑड त्यामुळे -1. आता 2 3 म्हणजे हा एलिमेंट, हा रो सोडा, हा कॉलम सोडा, राहिलं काय 1 × 4 4 मायनस 1 × 1 1 4 - 1 3 3 × -1 -3. त्यानंतर A31 A31 3 + 1 + 4 3 + 1 4 4 म्हणजे इवन आहे म्हणजे +1 इंटू 3 1 चा मायनर 3 1 म्हणजे हा एलिमेंट, तिसरा रो पहिला कॉलम, हा रो सोडा, हा कॉलम सोडा, राहिलं काय 1 × 3 3 मायनस 1 × 2 2 3 - 2 1 1 × 1 +1. त्यानंतर A32 3 + 2 5 5 म्हणजे ऑड आहे, ऑड म्हणजे -1 आणि 3 2 चा मायनर 3 2 3 2 म्हणजे हा एलिमेंट, हा रो सोडा, हा कॉलम सोडा, राहिलं काय 1 × 3 3 मायनस 1 × 1 1 इज इक्वल टू 3 - 1 2 2 × -1 -2. त्यानंतर A33 3 + 3 6 6 इवन आहे +1. आता 3 3 चा मायनर 3 3 म्हणजे हा एलिमेंट, हा रो, हा कॉलम सोडा, राहिलं काय एवढं राहिलं, त्याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा 1 × 2 2 मायनस 1 × 1 1 2 - 1 1 1 × 1 1 +1. सगळे कोफॅक्टर्स आपण फाइंड केले. 9 आहेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि वळी नाहीत, हा रो रो तिसरा रो, पहिला रो, दुसरा रो आणि तिसरा रो, ते आपण आडवे लिहायचे, पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो. तो काय असणार मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू काय येणार कोफॅक्टरचा मॅट्रिक्स. आता आडवे लिहायचे आहेत रो 6 - 6 2 6 - 6 2. त्यानंतर -5 8 आणि -3 -5 8 -3. त्यानंतर 1 -2 आणि 1 1 -2 1. हा आला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. पण ॲडजॉइंट काय असतो, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. या कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजेच काय, रोचे कॉलम करायचे किंवा कॉलमचे रो करायचे, म्हणजे ॲडजॉइंट ए काय येणार, ॲडजॉइंट ए इज इक्वल टू, आता याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे हा रो आहे त्याचा कॉलम करायचा, पहिला रो पहिला कॉलम 6 - 6 2, दुसरा रो दुसरा कॉलम -5 8 -3, तिसरा रो तिसरा कॉलम 1 -2 1. हा झाला ॲडजॉइंट ए. आता इनव्हर्स जर फाइंड करायचा असेल, इनव्हर्सचा फॉर्म्युला काय असतो, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. म्हणजे डिटर्मिनंट फाइंड करावं लागेल ए मॅट्रिक्सचा, ॲडजॉइंट एचा डिटर्मिनंट फाइंड करायचा नाही. ए मॅट्रिक्स इकडं आहे आपला, त्याचा डिटर्मिनंट, मग हे पहिल्यांदा डिटर्मिनंटमध्ये लिहून घ्या 1 1 1 1 2 3 1 4 9 राईट, याचा डिटर्मिनंट. आता +1 इंटू त्याचा मायनर, हा रो हा कॉलम सोडा, 9 × 2 18 -4 × 3 12, ह्याला -1 इंटू हा रो हा कॉलम सोडा, राहिलं काय 1 × 9 9 -3 × 1 3.
त्यानंतर प्लस हा 1, त्याचा मायनर, हा रो हा कॉलम सोडा, 1 × 4 4 मायनस 2 × 1 2, म्हणजे काय येणार 1 × 18 - 12 + 6 मायनस 1 × 9 - 3 + 6 आणि प्लस 1 × 4 - 2 2, म्हणजे काय येणार 1 × 6 6 मायनस 1 × 6 6 प्लस 1 × 2 2, 6ला 6 प्लस 6ला मायनस 6 गेलं, राहिलं काय +2, म्हणजे डिटर्मिनंट ए किती आहे +2 एवढा आहे. आता आपण इनव्हर्स फाइंड करू शकतो. मग ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. 1 डिटर्मिनंट किती आहे 2 आणि इंटू ॲडजॉइंट ए म्हणजे हा मॅट्रिक्स 6 - 5 1 -6 8 - 2 2 - 3 1 2 - 3 1, हा झाला ए इनव्हर्स. 1/2 आहे तसंच ठेवतो मी आणि तो मॅट्रिक्स, हा झाला ए इनव्हर्स. आता आपल्याला काढायचे आहे या 3 याचं सोल्युशन, म्हणजे XY Z व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आणि मेथड कोणती सांगितली आपल्याला, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. त्यासाठी आपण इनव्हर्स फाइंड केला. मग इक्वेशन काय आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचं, x इज इक्वल टू ए इनव्हर्स बी. x इज इक्वल टू ए इनव्हर्स बी. मग x म्हणजे काय, x y आणि z इथं आहे ना, x म्हणजे x y आणि z. त्यानंतर इज इक्वल टू ए इनव्हर्स काय आला, इथं आलाय 1/2 इंटू 6 - 5 1 -6 8 - 2 2 - 3 1 आणि इंटू त्याला इंटू आहे बी. बी म्हणजे इथं आहे, बी मॅट्रिक्स आहे 3 4 6 3 4 6. आता या दोन्हीचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन. 1/2 आहे तसाच ठेवायचा बाहेर, तो आपण नंतर आत घेऊ. पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. मग हा आहे 3/3 मॅट्रिक्स. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे का ते तरी बघायला पाहिजे. 3/3 मॅट्रिक्स आहे आणि हा आहे 3/1 मॅट्रिक्स. या 3ला हे 3 गेलं पाहिजे. आतले जे एलिमेंट आहेत ते घालवायचे आणि ही ऑर्डर ही आन्सरची असणार आहे 3/1. म्हणजे एक्झिस्ट होत आहे, काढूया आपण, मल्टिप्लिकेशन करूया. XYZ इज इक्वल टू 1/2 आणि आता मल्टिप्लिकेशन 3 रो असणार आहेत आणि एकच कॉलम असणार आहे. म्हणजे हा रो हा कॉलम, हा रो हा कॉलम, हा रो हा कॉलम. 6 × 3 18, हे -5 × 4 -20 आणि प्लस 1 × 6 + 6, राईट. त्यानंतर दुसरा रो हा कॉलम -6 × 3 -18 प्लस 8 × 4 8 × 32 आणि मायनस हे -2 आहे, -2 × 6 -12, राईट. आता हा तिसरा रो कॉलम 2 × 3 6 प्लस -3 × 4 -12 प्लस 1 × 6 + 6. आता हे सॉल्व करा. XYZ इज इक्वल टू 1/2, हे किती आहे ना 18 - 20 - 2 + 6 + 4. कॅल्शियम टाका सरळ तुमच्या, येते -18 + 32 म्हणजे किती येणार +14 +14 - 12 2 14 - 12 2 6 - 12 -6 + 6 0. बघा तुमच्या कॅल्शियम येते का. आता या 2 हा डिवाइडला आहे खाली, मग या प्रत्येक एलिमेंटला तो डिवाइड होईल 2, मायनस वगैरे काय नाही, फक्त 2 डिवाइड करायचं आहे. सो XYZ इज इक्वल टू 2 जर डिवाइड केलं 4/2 किती येणार 4/2 2 2/2 किती येणार 1 आणि 0/2 किती येणार 0. म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 2, y ची आहे 1, z ची आहे 0. म्हणजे सोल्युशन काय आलं, x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1 आणि z इज इक्वल टू 0.
तर अशा टाईपनं मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड यूज करून मॅट्रिक्सचा इन्व्हर्स वगैरे फाइंड करून आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड हे इक्वेशन यूज करून आपण सायमल्टेनियस इक्वेशनची एखादी सिस्टीम जर दिली असेल तर त्याची सोल्युशन्स आपण फाइंड करू शकतो. म्हणजेच एक्स वाय आणि झेड हे ज्या अननोन्स आहेत त्याच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. ते आपण या प्रॉब्लेम थ्रू पाहिलेलं आहे. अशाच टाईपचा अजून एखादा प्रॉब्लेम आपण याच मेथडचा मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.